मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. उष्णतेशी लढा देण्यासाठी सन 2032 पर्यंत हरित लातूर बनविण्याचा संकल्प. जिल्ह्यात वाढत्या उष्णतेवर नियंत्रणासाठी राबविले जाणार अमृतधारा अभियान. उष्णतेशी लढा कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली संकल्पना. उष्णतेशी लढा विषयावर राज्यातील पहिल्याच प्रत्येक इमारतीवर प्रूफ वॉटर हार्वेस्टिंग कार्यान्वित करण्याचा निर्धार. लातूर D02 जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्याबाबत विचारमंथन करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत उष्णतेशी लढा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येतील. त्याची सुरुवात प्रूफ वॉटर हार्वेस्टिंग द्वारे केली जाईल. यासाठी अमृतधारा अभियान हाती घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटचे शाश्वत अधिवास विभाग प्रमुख रजनीश सर्रीन, पुणे येथील ज्येष्ठ वास्तुविशारद अविनाश हावळ, सार्वजनिक आरोग्य चळवळीतील तज्ज्ञ डॉक्टर अनंत फडके यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे केवळ भौगोलिकच नाही तर आर्थिक परिणामही समोर येत आहेत. जवळपास 40% अर्थकारण हवामान बदलामुळे प्रभावित होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लाखो लोकांच्या आरोग्यावर यामुळे दुष्परिणाम होत आहे. आपल्या जिल्ह्यातही काही प्रमाणात या संकटाचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात हे संकट अधिक तीव्र होऊ नये यासाठी लवकर उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पावले उचलून लातूर जिल्ह्याला 50 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सन 2032 पर्यंत हरित लातूर ही संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात पुढील 2 महिन्यात अमृतधारा अभियान प्रभावीपणे राबवून प्रूफ वॉटर हार्वेस्टिंगची कामे केली जातील. प्रत्येक शासकीय इमारतीसह खासगी इमारतींवरही प्रूफ वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी लोकसहभागातून हे अभियान राबविले जाईल. या माध्यमातून आगामी पावसाळ्यात पडणारे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्याला प्राधान्य दिले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच या अभियानात सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कार्यालय, आपले राहते घर येथे प्रूफ वॉटर हार्वेस्टिंग करून सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच विहीर पुनर्भरण, वृक्ष लागवड आदी उपक्रमालाही गती द्यावी, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेणे गरजेचे श्री. देऊळगावकर. लातूर जिल्ह्यातही गेल्या काही वर्षात वातावरणीय बदलांमुळे झालेल्या परिणामांचा सामना येथील नागरिकांना करावा लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे यापेक्षाही अधिक गंभीर संकटाला आपल्याला सामोरे जावे लागू शकते. मात्र वेळीच सावध होऊन पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना हाती घेतल्यास पाणी टंचाई, उष्माघात